अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। सोमवार हा वार चंद्रग्रहाशी संबंधित वार आहे। आठवड्यातील 7 वारी कोणत्या ना कोणत्या वाराला त्या देवांची उपासना केली जाते। तसेच श्रावणातील सोमवारी महादेवांची पूजा केली जाते। श्रावणातील उपवास केला जातो। त्या दिवशी महादेवाला त्यांच्या आवडीचे बेलपत्र व्हावे। तसेच महादेवांची व्यवस्थित पूजा उपवास केला तर महादेव आपल्यावर प्रसन्न होतील। कोणतेही व्रत मनापासून व श्रद्धेने करावं। आज आपण या व्हिडिओत पाहूया सोमवारच्या दिवशी कोणते नियम पाळावेत, तसेच कोणत्या गोष्टी आपण वस्तू खाल्ल्या पाहिजेत हे देखील आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच सोमवार हा वार चंद्रदेवांशी देखील संबंधित आहे, त्यामुळे त्यांचा देखील आपल्यावर आशीर्वाद मिळतो। श्रावणातील सोमवारी मंदिरात जाऊन महादेवांच्या पिंडीला दुधाने अभिषेक करावा व नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा। ज्यावारी जी शिवामूठ आहे ती घेऊन जाऊन अर्पण करावी। 2 बेलपत्र, फुले तसेच धोत्रा अर्पण करावा व नैवेद्य म्हणून कोणतीही फळे अर्पण करावीत। श्रावणातील कोणत्याही सोमवारी मंदिरात जाऊन जमल्यास अभिषेक जरूर करावा। सोमवारी कोणीही काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत, कारण काळ्या रंगाची वस्त्रे अशुभ मानली जातात। त्यामुळे काळ्या रंगाची वस्त्रे घालून मंदिरात देखील जाऊ नये। पांढऱ्या रंगाची वस्त्रे महादेवांना अत्यंत प्रिय असतात, यामुळे या दिवशी शक्य झाल्यास पांढऱ्या रंगाची वस्त्रे घालावीत। नाहीतर कोणत्याही रंगाचे कपडे घातली तरी चालतील, फक्त काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत। तसेच महादेवांना पांढऱ्या रंगाच्या कपड्यांसोबतच सर्व पांढऱ्या वस्तू आवडतात। पांढरी मिठाई, त्यात पेढे, पांढरी फुले, त्यामध्ये तुम्ही निशिगंधाची फुले देखील पांढरी असतात, ती देखील घेऊन जाऊ शकता। अशाच पांढऱ्या रंगाच्या वस्तू महादेवांना अर्पण कराव्यात व रात्री उपवास सोडताना चपाती किंवा बाजरीची भाकरी खाऊन तसेच कोणतीही भाजी खावी व उपवास सोडावा। परंतु या दिवशी ज्वारीची भाकरी महादेवांना चालत नाही, त्यामुळे उपवास सोडताना ज्वारीची भाकरी खाऊ नये। तसेच उपवास सोडताना मध्येच देखील उठू नये। सोमवारी नंदींची देखील पूजा केली जाते, त्यामुळे तुम्ही गायी व बैलाची पूजा करावी। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।